ड्रायव्हर भावांनो, गाडीची सेफ्टी आणि आपली सेफ्टी. अचानक कोणीतरी मध्ये आलंय, कोणीतरी बॅक साईडनं ठोकलंय तुम्हाला, तर त्यावेळेस काय करणार तुम्ही? त्यामुळे म्हणतो की गाडीला अवश्य कॅमेरा लावा. हे मी मागे देखील व्हिडिओ बनवलेले या गोष्टीवरती भरपूर. हा आपल्याला आलाय 2790 मध्ये डायरेक्ट ऑनलाईन. ड्रायव्हर भावांनो, आपला आलाय क्युबाचा डॅश कॅम कॅमेरा आणि हे भैया पार्सल देऊन निघालेत. चला तर इन्स्टॉल करायला आपल्याला काय जमणार नाही. आपल्याला आपले विजू भाऊ आहे मुंबईचे, त्यांना फोन करावा लागेल, त्यानंतर इन्स्टॉल करावं लागेल. त्या अगोदर मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतोय कॅमेरा कसा आहे काय ते. तर ड्रायव्हर भावांनो, आपण पोहोचलोय आपल्या घरात आणि आपण आता अनबॉक्सिंग करणार आहोत क्युबाच्या डॅश कॅम कॅमेऱ्याची. हा आहे आपला डॅश कॅम कॅमेरा क्युबाचा आणि हे क्युबा डाउनलोड क्युबा प्रो ॲप डाउनलोड करा म्हणता येते. वॉरंटी कार्ड वगैरे काय नाही भेटलं होतं आपल्याला. आणि हा आहे आपला छोटासा, हा आहे आपला डॅश कॅम कॅमेरा छोटासा. आणि त्यासोबत काय काय मिळालं बघूया. हा मिळालाय एक छोटासा चार्जर, USB केबल. ही दांडी कसली काय नाही बा. हा ग्लास, हा मला वाटतं काचेला लावावा लागेल अगोदर. आणि त्यानंतर हा जो आहे ना मित्रांनो, तर हा एक तर आहे याला, दुसरा आणखीन एक दिलेला आहे त्यांनी आपल्याला लावण्यासाठी. नंतर इन्स्टॉल कसा करायचा, कारण की तुम्हाला माहिती आहे मी काही शाळा शिकलेलो नाही जास्त. तर चला ड्रायव्हर भावांना, विजू भाऊंना फोन करूया अर्जंट. ड्रायव्हर भावांना आपला क्युबाचा डॅश कॅम कॅमेरा आपण अनबॉक्सिंग वगैरे सर्व केलेला आहे, परंतु आपल्याला त्यातलं काही माहिती नाही आहे. विजू भाऊला बोललो, विजू भाऊ बोलले मला की मामा मी सांगतो ती प्रोसेस करा. आपण लवकरच क्युबाचा डॅश कॅम कॅमेरा आपल्या गाडीमध्ये लावणार आहे. मित्रांनो, फायनली आपण फ्लिपकार्टवरनं मेमरी कार्ड देखील मागवलं. आपल्याला ते आलंय एक 900 रुपये. आणि आपलं आपण याच्यामध्ये टाकलं देखील. हा जो स्लॉट आहे ना, या स्लॉटमध्ये मेमरी कार्ड बसतो. आपण मागवलं होतं सॅन्डिकचं 128 GB 900 रुपयाला. चला तर आता इन्स्टॉल करूया. याला आपण लावणार आहोत ह्या ठिकाणी, असा ह्या ठिकाणी इथं लावणार आहोत. वायरिंग वगैरे पूर्ण झालेली आहे आपली. याच्यामधनं वायरिंग केलेली आहे आपण. इथनं हे बघा, हे दिसत असेल तुम्हाला. इथनं डायरेक्टली ह्या सॉकेटमध्ये काढलेलं आहे. तर चला, इन्स्टॉल वगैरे झालेलं आहे, टेस्टिंग पण झालेली आहे. मी तुम्हाला आताच देखील फुटेज दाखवतो. ड्रायव्हर भावांना ही जे आपल्या काचेवर आतमध्ये काचा पॅक असताना, म्हणजे ह्या काचा पॅक असताना ना घामाळते ना, काच घामाळते, त्यावेळेस ऑटोमॅटिकली जे काही चिटकलेलं असेल समोरच्या काचेला ते सोडून देतं. तर ही फिल्म लावल्यानंतर आहे ना ते सोडणार नाही. आपण फिल्म देखील लावलेली आहे, तुम्ही हे बघू शकता. हे बघा, ही जे आहे ना, ही एवढी जी आहे ना, तर ती फिल्म चिटकलेली आहे. तर चला आता आपण लावूया आपला कॅमेरा काचेला लावण्यासाठी. हे बघा, इथं देखील हे दिलेलं आहे. तर हे काढावं लागणार आपल्याला. आणि विजय भाऊला विचारल्याप्रमाणे हा कॅमेरा असाच लागला गेला पाहिजे. बाकी कॅमेऱ्याची सेटिंग खालीवर जर होत असेल ना, तर इथं पुश बटन दिलेलं आहे. पुश बटन मधून हा फक्त एवढाच राहणार जागेवर. हा इकडचा जो आहे ना तो निघतो बाहेर. तर चला तुम्हाला ते पण दाखवतो कसं निघतं. हे बघा, हा पुश केला ना तर हा डायरेक्टली याच्यातनं बाहेर निघतो. म्हणजे त्या जागेवरती जे ते एवढंच राहणार. हा आपला कॅमेरा बाहेर निघून येणार मेमरी कार्ड काढण्यासाठी किंवा सेटअप करण्यासाठी. मी वापस लावून देतोय त्याला आणि इन्स्टॉल करतोय आता. चला तर त्यांना आपल्याला आणखीन एक एक्स्ट्रा जे बोललो होतो ना आपण, एक्स्ट्रा नाही, ही क्लिप जे आहे ना अशी याच्यावरती चिटकवायची. तर फायनली मित्रांनो, आपला डॅश कॅम कॅमेरा क्युबाचा इन्स्टॉल झालेला आहे. मेमरी कार्ड देखील टाकलेलं आहे आपण. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की अप्रतिम अशी क्वालिटी आहे या कॅमेऱ्याची. परंतु माझ्या मते सेफ्टी सर्वात महत्त्वाची आहे ड्रायव्हरची. आणि होणाऱ्या ॲक्सिडेंट पासून जर वाचायचा असेल तर क्युबाचा डॅश कॅम कॅमेरा एक वेळेस अवश्य घ्या. मी तर घेतलाय, मी पण बसवलाय. विजू भाऊचा व्हिडिओ नक्की बघा, विजय नागवेकर आणि रवी भाऊ लोकरे ह्या दोघांचे व्हिडिओ बघून मी सुद्धा कॅमेरा घेतलाय. क्लिअरिटी ही दिवसाची आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक हाईप नक्की करा. MS20 ट्रॅव्हल विथ RDM या चॅनलला अवश्य घ्या आणि अपघातापासून नक्की वाचा.